उपवासाचं थालीपीठ बनवणार आहे मी आज. 2 बटाटे घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आहे. त्यातच मी थोडंसं जिरंसुद्धा टाकलेलं आहे. व हे उपवासाचं थालीपीठ खूप टेस्टी लागते आणि सर्वांना घरी आवडते. चला तर मग आपण बटाटे चांगले सोलून घेऊया. बटाटे चांगले स्वच्छ धुतलेले आहे आणि याची आपण साल काढून घेऊया. साल चांगली काढली की म्हणजे बटाट्याचा तो काळपटपणा त्या कुत्रांचा तो त्यात हे नाही होत. आणि हे थालीपीठ उपवासाचं सर्वांना आवडते. आपण नेहमी उसळ करतो, पण उसळच्या व्यतिरिक्त आपण जर हे असं थालीपीठ केलं तर सर्वांना खूप आवडते आणि आवडीने खातात. आणि पांडुरंगाचा उपवास म्हटलं की सगळेजण फक्त उपवासाचे किती काय पदार्थ बनतात फक्त हे पाहत राहते. पहा, हा बटाटा चांगला सोलून घेतलेला आहे. बटाटा किसून घेऊया छान. किसून याचं थालीपीठ खूप छान लागते. हा बटाटा छान किसून घेतलेला आहे, एकदम क्रॅश. आणि हा बटाटा किसल्यानंतर त्याचा टार्च त्याच्यातच राहू द्यायचा, धुवायचं नाही. ते बटाटा किसल्यानंतर तसाच राहू द्यायचा त्याचा टार्च. शेंगदाणे आणि हिरवी मिरची याचा बारीक भुरका करून घेऊया थालीपीठमध्ये टाकण्यासाठी. थालीपीठमध्ये हे शेंगदाण्याचा भुरका टाकते. आणि थोडंसं मीठ टाकते. हा थालीपीठासाठी सारण तयार झालेला आहे. ह्या बटाटा धुतला आणि त्याच्यानंतर मी किसून घेतलेला टार्च काढलेला नाही, त्यातच शेंगदाण्याचं कूट आणि हिरवी मिरची जिरं त्यात टाकलेलं आहे. आणि याचं आपण छानसं थालीपीठ थापून घेऊ. तेलावर हे थालीपीठ छानसं थापून घेते. छानसं थालीपीठ थापून घेतलेलं आहे मी. आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवते, फक्त 2 ते 3 मिनिटासाठी थालीपीठ चांगलं शिजण्यासाठी. पहा, छान उपवासाचं थालीपीठ आपलं मस्त होत आहे. आणि जेवढं दिसायला चांगलं लागते तेवढंच ते खाण्याला हे आपलं उपवासाचं थालीपीठ तयार आहे. एकदम छान आणि टेस्टी लागते. एकदा तुम्ही नक्की ही रेसिपी पहा. विठ्ठलाला मी नैवेद्यसुद्धा दाखवलेला आहे आषाढी एकादशी निमित्त. आणि पहा, विठ्ठलाचं हे साजं रूप आणि त्यासाठी मी बनवलेला त्याच्यासाठी फराळ एकदम साधा सोपा. तुम्हीसुद्धा एकदा विठ्ठलासाठी ही रेसिपी करून पहा यावर्षी आणि विठ्ठलाला नक्की खायला द्या. पहा, विठ्ठलाचं साजरं गोजीसरं रूप आणि विठ्ठल रुक्मिणी आता फराळ करत आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी करा आणि आपल्या मुलांना, घरातल्यांना, सर्वांना खायला द्या. शेंगदाणे आणि बटाट्याचं थालीपीठ आणि ही रबडी. तेव्हा उद्या तुम्ही उपवासाला हे नक्की करा आणि आपल्या विठ्ठलाला उपवासाला नक्की द्या. धन्यवाद. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असल्यास लाईक, सबस्क्राईब नक्की करा आणि शेअरसुद्धा करा.